आपल्याबरोबर आहेत ऋषिकेश काय सांगाल की दादा तुम्ही पर्यावरणपूरक असा गोवर्धन पर्वत श्रीकृष्ण आपण श्रीकृष्णाचे पर्यावरणपूरक असं तुम्ही एकदम नॅचरल पद्धतीने केलं. म्हणजे तुम्ही थोडक्यात असा भर दिलाय की गणेश भक्तांनी सुद्धा याची पर्यावरणपूरक असं गणेश उत्सव साजरा करावा देखावायच्या माध्यमातून. हो बरोबर. तर एक एक हे द्या माहिती आहे का की ही संकल्पना तुम्हाला नक्कीच ते कृष्ण जन्माष्टमीच्या दिवशी ना आपण व्हिडिओ वगैरे बघतो तेव्हा त्याच्यावरून अशी संकल्पना सुचली की आपण ही थीम करू. ओके. आपण सगळं पर्यावरणपूरक देखावा केलेला आहे. त्याच्यात काम प्लॅस्टिकचा वापर नाही केलेला, बाकी इको फ्रेंडली बनवलेलं सगळं. आणि आम्हाला हे सर्व बनवायला 3 ते 4 दिवस लागले. आपण पर्यावरणपूर्वक देखावा साजरा करावा या माध्यमातून, म्हणजे इको फ्रेंडली असावा देखावा असं मला वाटतं. आणि गणेश भक्तांना तुम्ही काय आव्हान करा? हेच की आपण म्हणजे पारंपरिकपूर्वक देखावे साजरे करावे. पारंपरिक देखावे साजरे करा. तर या होत्या मयुरी डुमरे TVS मराठीसाठी राऊत तांबे सहित कॅमेरामन तुषार चिखले आपल्यासोबत आहे मयूर डुमरे. मयूरजी काय माहिती द्याल की तुम्ही पर्यावरणपूरक असा गोवर्धन पर्वत उच्चताना श्रीकृष्णाचा देखाव केला? आम्ही सगळं म्हणजे थर्माकॉलचा यूज, प्लॅस्टिकचा यूज न करता इको फ्रेंडली देखावा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही यामध्ये कागदे असेल किंवा न्यूजपेपर असेल किंवा आपले मातीचे भांडे असतील, हे सगळं साधून आम्ही सगळं देखावा बनवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आणि नागरिकांना काय आव्हान कराल की गणेश उत्सव कशा पद्धतीने देखावे कसे चालेल? हां, दरवर्षी आपला एक मिनिट पर्यावरणपूर्वक देखावा साजरा करावा या माध्यमातून, म्हणजे इको फ्रेंडली असावा देखावा असं मला वाटतं. आणि गणेश भक्तांना तुम्ही काय आव्हान करा? हेच की आपण म्हणजे पारंपरिकपूर्वक देखावे साजरे करावे. पारंपरिक देखावे साजरे करा. तर या होत्या मयुरी डुमरे TVS मराठीसाठी राऊत तांबे सहित कॅमेरामन तुषार चिखले ओतूर.